कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. आज स्थायी समिती बैठक पार पाडली. यामध्ये काही विषय या ठिकाणी तहकूब करण्यात आलेले आहेत. काय ज्या पद्धतीनं या नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक तरुणांना, युवकांना एक क्रीडांगण अतिशय सुसज्ज असं त्या ठिकाणी क्रीडांगण व्हावं अशी प्रत्येक सदस्यांची मागणी होती. तो एक विषय या ठिकाणी एक तहकूब करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ब्रिजचा जो विषय आहे तो बेलापूरमध्ये ट्रॉफिकच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी ब्रिज आयुक्तांच्या माध्यमातून हा विषय आलेला होता, परंतु त्याची सविस्तर माहिती देण्याकरता एक आठवडाभर आपण त्या ठिकाणी तो विषय तहकूब केलेला आहे. आणि बाकी जे विषय आहेत ते या ठिकाणी मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये आपण 3 ठिकाणी त्या पाण्याचा या ठिकाणी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून आपण ते कामे करणार आहोत. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या. आज महत्वाचं म्हणजे अपील 2-3 या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं अपील होतं. त्या अपीलच्या संदर्भामध्ये देखील आज चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना स्थिती लावलेली होती त्याबद्दल चर्चा करण्यात आली. आणि जे विषय आज तहकूब केलेले आहेत ते अतिशय या शहराच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे विषय होते आणि एक आठवडाभर माहिती घेऊन पूर्णपणे त्या गोष्टीची खरंच गरज आहे का. आज जर 2 या नवी मुंबई शहरामध्ये आयुर्वेद विभाग आणि बेलापूर विभाग असे 2 या ठिकाणी परिमंडळात आहेत, परंतु एकाच परिमंडळामध्ये 2 आपण जर क्रीडा संकुल जर बनवले आपण युवकांकरता तर आपण आयुर्ली मतदारसंघामध्ये देखील युवकांची तितकीच मागणी आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करता आपण हे विषय या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि 1 आठवड्यासाठी आपण विषय तहकूब करून या शहरामध्ये सातत्याने आपण पाहत आहे की या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झपाट्याने होत असताना तळागाळातील सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने महानगरपालिका ही काम करते. आणि आज बरेच असे या स्थायी समितीमध्ये महत्वाचे असे विविध विषयावरती चर्चा होत असते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून या शहरामधली सुधारणा होत असते. खरं पाहिलं तर काही सचिव डिपार्टमेंटच्या माध्यमातून सचिवांकडे विषय गेल्यानंतर तो विषय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महापालिकेकडे जायला हवा होता, परंतु चुकबोलीने किंवा त्यांच्या नजर चुकीने तो विषय आलेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये अशा काही गोष्टी होणार नाहीत. शेवटी महानगरपालिकेचं कामकाज हे अतिशय जलद गतीने किंवा लोकांच्या एक पूर्ण शहराच्या दृष्टिकोनातून काम हे होणं महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जोपर्यंत त्यांच्या आता नियुक्ती होईलच, परंतु नियुक्ती होत नाही तोपर्यंत कामकाज हे कोणीतरी पाहिलंच पाहिजे. त्यामुळं त्यांना ते पाहत आलेत आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून ते काम होत आहे. आणि खऱ्या अर्थाने सचिव डिपार्टमेंट म्हटलं की हे महत्वाचा विभाग आहे आणि तो जर विभाग ठप्प झाला तर बाकीच्या कामकाजाला ब्रेक लागेल. त्यामुळं कामाला कुठे गती थांबवू नये म्हणून आपण त्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना पुस्तकं वाटप केली जातात आणि ते ऑलरेडी केलेले. सगळ्यात मी सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्याला बोललो की या नवी मुंबई शहरामधला प्रत्येक तरुण हा त्या क्रीडा महोत्सवामध्ये त्याचं पूर्णपणे त्याचा उपयोग केला पाहिजे. परंतु मी सर्वप्रथम बोललो नेरूळमध्ये ऑलरेडी या ठिकाणी बेलापूर मतदारसंघामध्ये परिमंडळ 1 मध्ये झालेलं आहे आणि काही दिघा, ऐरोली, कोपरकन्ने, घनसोली या सर्व युवकांची देखील मागणी आहे की बाबा त्या ठिकाणी पण आम्ही कुठल्याही या प्रस्तावाला विरोध म्हणून नाही, परंतु
समान समतोलता राखली पाहिजे. प्रशासनाने देखील या सर्व गोष्टीचा विचार करता एक आठवडाभर आपण तहकूब केलेला आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.